सर्वसामान्यांचं काय विचारवलं आमच्याच मताने ते निवडून येतात पण आमचाच विचार ते करत नाही. त्या मोदींना चेंज करावं पाहिजे, सरकारच चेंज झालं पाहिजे. हो, धंदा एकदम डाऊन झालाय माझा. महागाई वाढली, महागाई सगळ्या ठिकाणी वाढली साहेब, मूर्खपणा आहे सगळा. खूप प्रॉब्लेम होत आहे. परदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आवाहन केलेलं आहे. पेट्रोलचा वापर कमी करावा आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करावा, शिवाय सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करावा असं सुद्धा आवाहन जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. खरं तर युद्धजन्य परिस्थितीमुळे परकीय चलनावरती सुद्धा मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सध्या देशभरामध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला सोनं चांदी खरेदी करू नका असं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं, त्यानंतर सोने आणि चांदीवरील आयात शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर आता पेट्रोलवरती आणि डिझेलच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत. जवळपास तीन रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजचा दर काय हे आपण पाहणार आहोत. तुम्ही सध्या माटुंग्याच्या पेट्रोल पंपावरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही दृश्य. सध्या पेट्रोल पंपावरती नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केलेली आहे. मात्र मुंबईमध्ये आजचा दर जर पाहिला तर 3.14 रुपये पेट्रोल जे ते महाग होऊन आता 106.68 रुपये प्रति लिटर झालंय. तर डिझेल हे 3.11 रुपयांच्या वाढीनंतर आता 93.14 रुपये प्रति लिटर झालंय. तर देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलनं 100 जी ती गाठलेल्याचं पाहायला मिळत आहे आणि 100 गाठल्यामुळे निश्चितच हा सर्वसामान्यांच्या खिशाला ही कात्री असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या देशभरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे हा मोठा फटका जो आहे तो पाहायला मिळत आहे. सध्या आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत तेल कंपन्यांनी शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर 3 रुपये वाढ करण्याची घोषणा ही केली आणि त्या घोषणेनंतर सध्या देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण मुंबईतले दर जर पाहिले तर 3.14 रुपयांनी पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच पेट्रोलचे दर हे आजचे मुंबईतले जर आपण पाहिले तर 106.68 रुपये प्रति लिटर झालेला आहे. तर डिझेलचे सुद्धा 3.11 रुपयांच्या दराने वाढ झालेली आहे आणि त्यामुळं मुंबईतील पेट्रोल नंतर इंधनाचा पाहायला गेलं तर डिझेलचा दर हा 93.14 रुपये प्रति लिटर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या पार्श्वभूमीवरती आपण इथे जे ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांना नेमकं या सगळ्याबाबत काय वाटतं हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सध्या आपण पाहतो पेट्रोल भरण्यासाठी इथे नागरिक जे ते आलेले आहेत त्यांचं या सगळ्यावरती मत काय हे आपण जाणून घेणार आहोत. महागाई वाढली, महागाई सगळ्या ठिकाणी वाढली साहेब. मग आता काय करायचं सांगा, तुम्ही सांगा. पेट्रोल वाढतं आपण काय करायचं? त्या मोदींना चेंज करावं पाहिजे. ते इराण लफडे चालू आहेत, पेट्रोलचे भाव वाढत आहेत, त्यांनी ते इस्रायलला सपोर्ट करतायत. मूर्खपणा आहे सगळा, समजलं. सरकारच चेंज झालं पाहिजे. हो, दुसरं सरकार जे काय पर्याय नाही. आता हे काय सगळं फालतू. इथं पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग चालू आहे इथेनॉलचं. ते ब्लेंडिंगमुळे गाड्या खराब होत आहेत, रस्त्याची हालत खराब आहे. इथं गाडी चालवणं वरतून तुमच्या हवा तिथे तुमच्या समोरच बघा. इथं सेनाभवनच्या इथं आवाजदार उभा पाहिजे. तो त्या मॉलच्या उभा असतो कोपऱ्यावरती चोरून आणि फोटो काढत बसतात. 1500 रुपये फाईन फुल असे करून ठेवलेत की पहिला फाईन 1000 रुपये, 750 रुपये, दुसरा फाईन 1500 रुपये. काय मूर्खपणा आहे का हा? आता पेट्रोलचे डिझेल वाढतायत. या अगोदर सीएनजी सुद्धा महाग झाला, सीएनजी मध्ये सुद्धा वाढ झाली आहे. हळूहळू दर वाढताय, त्याचा फटका हा बसतोय का तुम्हाला? खात्री? अरे नक्कीच. मला एकट्याच कशाला, सगळ्यांना बसणार ना. पेट्रोलचा भाव वाढला म्हणजे भाज्याचा भाव वाढणार, सगळ्या गोष्टींचा भाव, ट्रान्सपोर्टेशन वाढलं, सगळ्याच भाव वाढणार साहेब. सगळ्यांना फटका बसणार. आणि तो फटका आता मला एक सांगा, हे भाव जे वाढलेले आहेत ते पेट्रोलचे भाव कमी जरी झाले, भाव कमी होणार आहेत का? या सगळ्याची तयारी करून ठेवली आहे का तुम्ही? तयारी काय करायची सांगा? वाढते महागाई झाली आहे, मंदी आहे, मार्केटमध्ये जॉब्स नाही आहेत, म्हणजे खूप प्रॉब्लेम होत आहे. पेट्रोल, सीएनजी वगैरे बाकी आता सगळे भाजीपाला सगळ्या दरात वाढ होणार आहे. त्याच्यामुळे खूप मिडल क्लास फॅमिलीचा खूप प्रॉब्लेम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आवाहन करतायत काटकसरीचं, त्याकडे कसं पाहता? काटकसरीचं आव्हान करतात त्याच्याकडे मी असं काही बोलू शकत नाही सध्या तरी. पण त्यांनी पण आव्हान केलं तर काहीतरी असणार आहे. जागतिक मंदी येणार आहे असं समजलेलं आहे. 3 रुपये वाढले, आता अजून वाढतच जाणार. काय सांगायचं? महागाई वाढते का? महागाई भरपूर वाढली आहे. पंतप्रधानांनी काटकसरीचं आवाहन केलं, तुम्हाला काटकसर कळणारच का? काटकसर म्हणजे कळलं ना. पंतप्रधान म्हणतात की पेट्रोलचा वापर करू नका, सार्वजनिक वाहनांनी फिरा. वापर करायलाच लागेल ना साहेब. त्याच्यामुळे पर्याय नाही ना, काम तर करायलाच लागेल. कामाशिवाय कसं चालणार? पण अचानक असे दर जर वाढत असतील तर मग किती मोठा फटका आहे सर्वसामान्य? सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. सरकारने आता काय सांगायचं, कमीच केलं पाहिजे सगळं. आता गॅसचा पण भाव एवढा वाढलाय की विचारू नका. कमर्शियलचं मी कॅटरिंगचं करतोय, सगळं वाढलंय. तर धंदा एकदम डाऊन झालाय माझा. पब्लिक येतच नाही खायला, तर काय करायचं?
लई एकदम त्रासच आहे भरपूरच. आता काय सांगायचं. बरं, असं अचानक पंतप्रधानांचं काटकसरीचं आव्हान सर्वसामान्यांना फटका बसतो की संपूर्ण देशाला? संपूर्ण देशाला सर. त्यांनी आता काटकसरीचं आवाहन केलं, पण इलेक्ट्रिक गाडी वापरायला सांगितली. आता इलेक्ट्रिक गाडी घ्यायची म्हणलं तरी खर्च पण आहे ना समोर. आता मला पण तो धक्का बसला. मी अचानक बघितलं तर 106 रुपये झालेले आहे. म्हणजे एकंदर हळूहळू वाढवतात, अचानक नाही वाढवत आहेत. महागाईबद्दल बोलण्याचा म्हणजे ते न बोललेलाच विषय तो बरा. म्हणजे तो काय करायचं ते त्यांना करू दे. त्यांना सर्वसामान्यांचा म्हणजे त्यांना फरक नाही पडत आहे. सर्वसामान्यांचा काय विचार म्हणजे आमच्याच मताने ते निवडून येतात, पण आमचाच विचार ते करत नाही. असं मूळ आहे. म्हणजे महागाई काय आहे, लोक आता करतायत काय, आता लोक अजून नोकऱ्या नाही आहेत, त्याच्यामध्ये महागाई एवढी आहे. परीक्षा पंतप्रधानांनी पहिलं आवाहन केलं काटकसर करा आणि त्यानंतर आवाहन केलं की सोनं वर्षभर खरेदी करू नका. आणि का मागचं कारण काय ते सांगा ना तुम्ही. परकीय चलनाचा साठा कमी होतो. कशामुळे? याच सगळ्या गोष्टीमुळे की डॉलर्सच्या किमतीमध्ये तिकडे परदेशामध्ये डॉलर्सच्या माध्यमातून पैसे मोजावे लागतात. एखादा मुद्दा काहीतरी ते हायलाईट करत असेल त्याच्या मागे दुसरा मुद्दा ते लपवत आहेत. म्हणून हे सगळं एकीकडे खेचण्याचं कारण चालू आहे. युद्ध चालू होतं तेव्हा नीट व्यवस्थित सगळं होतं. आता युद्ध जरी स्थगित झालंय मग तेव्हा का वाढवतात ते? मग जेव्हा गरज होती तेव्हा तर काय केलं नाही. तर तुम्हाला काय वाटतं की निवडणुकांमुळे हे असं सगळं? देशामध्ये कुठल्याही राज्यात एक निवडणुका चालू आहेत. देशाचं पूर्ण गृहमंत्री पंतप्रधान हे त्या राज्यात जातात आहेत निवडणुकीसाठी. बाकीच्या देशामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते त्यांच्यासाठी शून्य आहेत. म्हणजे याला अर्थ नाही ना काय. ते तर आहे. त्याचा परिणाम तर आपल्याला बघावा लागेल आता, कारण की आता अजून वाढणार आहे. बातम्यामध्ये असं दाखवले अजून वाढणार आहे. पण हळूहळू प्रत्येक गोष्टीचे दर वाढतात असं वाढतंय. हो, पण याचा फटका काय बसतो? त्याचा फटका म्हणजे इन फ्युचर मध्ये आपल्याला त्रास होणार आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की म्हणजे लोकांना इलेक्ट्रिक व्हेकल किंवा इलेक्ट्रिक सायकल किंवा साधी सायकलला म्हणजे इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे जास्त. आता असं वाढत चालले तर मला पण त्रास होणार. आणि म्हणजे मलाही नाही, जितके पण गरीब माणूस आहे आपल्या जनता आहे ते सर्वांना म्हणजे त्रास होणार आहे. तर आपण पाहतोय या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवरती आपण दुचाकी स्वारांशी बातचीत केली. त्यांनी निश्चितच या वाढत्या दरावरून टीका केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर आणखी महागाई वाढेल अशी सुद्धा भीती ही त्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र या सगळ्यावरती सरकार नेमका काय तोडगा काढणार, सरकार वाढलेले दर नियंत्रणात आणणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्यावरती आपलं लक्ष असणाऱ्याच्या या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.